वा 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 चिरंजीव, आज शेवटी तुमचे दोनाचे चार हात होणार. प्रत्येक बाप या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो बघा. आता आमच्या आयुष्यात ही गोष्ट अशा पद्धतीने येते, हरकत नाही. कुठली गोष्ट कशी मिळाली यापेक्षा मिळाली हे महत्वाचं. कसं बरोबर आहे डॅडी तुमचं. एक सांगू, लय प्रयत्न केले होते तेजूला प्रेमात पाडायचे, पण काहीच उपयोग नाही झाला. पण हा, राजकारण असो नाही तर लढाई, समोरच्याला कसं आडवं पाडायचं ना, हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. आज तुमच्यामुळे तेजू माझी होती. चिरंजीव, तुमच्या छोट्या छोट्या इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो ना, तर काय उपयोग आहे आमच्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा. मी काय म्हणतो, लग्नाचेच कापड घालून ठेवा, नंतर फक्त मुंडाळा बांधल्या की झालं काम. आम्ही जरा आपल्याकडच्या पाहुण्यांचं स्वागत करतो. काही झालं तरी लग्न आपले. कसं अगदी तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही सगळे हवेत दादा. मग कसं तरी होतं. हे याडाबाई, अरे असं बोलून चालतं वय? हा, हे बघ, एक ना एक दिवस ना सगळ्या पोरींना आई बापाचं घर सोडून जावंच लागतं. ग शरीरानं नसलो ना तरी मनानं तुझ्या जवळच असू, आहे ना? डोळे पुस, नाहीतर फोटो चांगला यायचा नाही तुझा बाबा, परत तूच मला ओरडायचीस. एक काम करतो, तुझ्या हाताचं टसं ना या भिंतीवर लावून जा. आम्हाला तुझी आठवण आली ना की आम्ही ते ठसं बघत जाऊ. काय नाही ग, ते आपल्या या घराच्या परंपरेबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. परंपरा? हा बोला ना. आपल्या जगताप घराण्याची एक परंपरा आहे. मुलीच्या आईनं मुलीच्या लग्नात लग्न मंडपात थांबायचं नसतं. तिनं महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीला पाणी घालायचं असतं. कसं आहे, आपल्या तेजूला आई नाही ना, मग तू वहिनी म्हणून. आणि मामा, हे काय काढलं आता तू मधनच? तू जरा म्हणपण नसून कसं चालेल? ती पाहिजे ना तिथं. बघ, तुझं असलं काय करणार नाही. हे बघ सूर्या, करायचं नाही करायचं हे तुमच्या दोघांच्या हातात आहे. मी फक्त आठवण करून दिली. परत म्हण नकोस मामानं सांगितलं नाही म्हणून. सूर्या, मी घालीन पिंडीला पाणी. पण तू सूर्या, तेजूच्या बाबतीत तिच्या आईची सगळी कर्तव्य मला पार पाडायची. मी जाईन मंदिरात. लवकर लवकर मंडपात घेऊन यायचंय.
मामा चला चला आलो गुरुजी हा. येतो जुनं. काय बी म्हणा पण सूर्याच्या बहिणीला ती आडीने लय भारी स्थळ आणलंय राव. अहो नाही तर आजकाल साखरपुडा मोडलेल्या मुलीशी कोण लग्न कर. खरं आहे तुमचं. मोर्चाची वेळ झाली आहे. नवरी मुलगी मंडपात आलेली आहे. नवऱ्या मुलाने लवकर लवकर मंडपामध्ये उपस्थित राहायचंय. आमच्याकडे काय बघताय? आम्ही काय लपवून ठेवलं काय त्यांना? येतील येतील. आजकाल पोरांना बी लग्नात नट्टापट्टा करायचा असतो. मोर्चाची वेळ निघून झाली आहे. नवरा मुलगा लवकर लवकर मंडपात उपस्थित राहायचंय. सूर्या अरे पाहुणं कुठं इथं? अरे काय रुसले बसलेत का काय? हा, आणि त्यांनी काय मागितलं का नाही तर आज कबूल कर. अरे रुसायचा मान असतो त्यांचा आज. त्यांना म्हणावं का नाही आजच्या दिवस जरा सांभाळून घ्या. हा बघ जरा पाहुणं येतात का लवकर. हा, आलो. गुरुजी येतील. हा?